नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराईत तडीपार आरोपीला देशी कट्टा व 2 जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या निर्देशनानुसार अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई सुरू करण्यात आली. गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की नागपुरी गेट परिसरातून तडीपार असलेला अहसान खान वय वर्ष 25 राहणार गुलिस्तान नगर अमरावती हा स्वतःजवळ देशी बनावटीचा कट्टा घेऊन फ्रेझरपुरा हद्दीतील परिहारपुरा वडाली पूल परिसरातून आशियाना क्लबकडे येत आहे. माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. अंगझडती दरम्यान त्यांच्याकडून एक देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पोलीस चौकशीतील आरोपीने हे शस्त्र रेहान खान अयूब खान उर्फ रेहान बंदूक राहणार पाटीपुरा अमरावती यांच्याकडून घेतल्याची कबुली केली. अहसान खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. तसेच अमरावती शहर व ग्रामीण जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आले असतानाही तो कोणताही परवानगी न घेता शहरात फिरत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी अहसान खान तसेच फरार आरोपी रेहान खान याच्या विरोधात फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट कलम 325 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीकडून 35,000 रुपये किमतीचा देशी कट्टा व 2,000 रुपये किमतीचा 2 जिवंत काडतुसे असा एकूण 37,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, श्याम घुगे, रमेश धुमाळ तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे व अतुल वर यांच्या नेतृत्वात पथकाने यशस्वीरित्या पार पडली. अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.